लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। तणांवर सर्वात दीर्घकाळ नियंत्रण, यूपीएलचं स्वीप पॉवर, सर्वात सुरक्षित, सर्वात परिणामकारक। संचलित लोकनेते हनुमंतराव पाटील मुख्यमंत्री विद्यालय विटा या संस्थेचे संस्थापक आमचे मार्गदर्शक विट्यातील प्रसिद्ध डॉक्टर कैलासवासी मोहन विश्वनाथ लकडे यांनी साधारण 28 वर्षापूर्वी ही शाळा इथं स्थापन केली आणि दातृत्व काय असते ते ह्या विटा नगरीला त्यांनी दाखवून दिलं। आपल्या स्वतःच्या 45 गुंठेची जागा आपल्या ह्या शाळेला त्यांनी दिली आणि त्या शाळेमध्ये तत्कालीन आपले माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विलासराव देशमुख साहेब यांच्या निधीतून ही इमारत इथं उभा केली। त्यानंतर बरीच इथं आपल्या नवीन इमारत वगैरे सगळी उभा करण्यात डॉक्टर लकडे यांचा सिंहाचा वाटा होता। विटा, मिरज आणि जत अशा 3 ठिकाणी आपली शाळा कार्यरत आहे। आज आमच्यातून बापू जाऊन 1 वर्ष जवळ आता होईल, आता पुढच्या महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये 10व्या महिन्यात त्यांच्या स्मृती कायम आमच्या सर्वांच्या लक्षात राहावी आणि त्यांची प्रेरणा सर्वांना मिळावी यासाठी आम्ही एक त्यांचं अर्धपुतळ्याचं अनावरण करणार आहे। त्याचं भूमिपूजन आज आमच्या कुटुंबियांच्या वतीने आम्ही केलेलं आहे। आमचे या संस्थेचे आता अध्यक्ष डॉक्टर सचिन लकडे, आमचे दुसरे बंधू समीर लकडे आणि महेंद्र लकडे, राजू लकडे, मुरगेंद्र लकडे हे सर्वजण यामध्ये सामील आहेत आणि या सर्वांच्या वतीनं आज इथं आमच्या संचालिका काकू शैलजा मोहन लकडे यांच्या उपस्थितीत व घरातील सर्व मंडळींच्या उपस्थितीत आणि संस्थेचे संचालकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम इथं आम्ही आज शुभारंभ आम्ही या पुतळ्याच्या केलेला आहे। त्याच्या पुतळ्याचं अनावरण साधारण आम्ही 10व्या महिन्यात करायचा असा मानस आहे। पुतळा आमचे मित्र शिल्पकार सूर्यवंशी म्हणून मिरजला आहेत, त्यांच्याकडे ते दिलेलं आहे। हे दोघंही शिल्पकार बॉम्बे आर्ट गॅलरीला त्या दोघांचं शिक्षण झालेलं आहे। त्यांनी चांगलं तैलचित्र करून आम्हाला देतो असं कबूल केलेलं आहे। येत्या 1-2 महिन्यामध्ये हे सगळं काम आम्ही पूर्ण करून चांगला मोठा कार्यक्रम घेऊन आम्ही इथं हे पुतळ्याचं अनावरण करणार आहे, एवढं बोलतो।